नमस्कार. आज आपण खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने चमचमीत झणझणीत असा चिकन सुक्का बनवून घेणार आहोत. आवडीने खायला लावणारी अशी ही रेसिपी आहे नॉन-व्हेज प्रेमींसाठी. तर गरमागरम चिकन सुक्का बनवून तयार झालेला आहे. यासोबत गरमागरम ज्वारी, बाजरी किंवा तांदळाची भाकरी तुम्ही खाऊ शकता. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मसाल्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, सुकं खोबरं, 2 चमचे तीळ, तेजपत्ता, दालचिनी, लवंग, काळी मिरी, जिरं, तमालपत्र घेतलेलं आहे आणि चक्रीफूल घेतलेले, सोबतच आलं आणि लसूण घेतलेलं आहे. आता एका पॅन मध्ये उभा चिरलेला कांदा मध्यम आकाराचा मी घालून घेतलाय आणि आता याला छान असं आपल्याला लालसर रंगावरती भाजून घ्यायचंय. आता हा कांदा भाजतोय त्यामध्ये मी आता मध्यम आकाराचा अर्धा टोमॅटो चिरून घातलेला आहे आणि थोडंसं तेल घातलेलं आहे. तेल यासाठी घातले कारण की तेल घातल्यामुळे मसाला खूप छान असा लालसर भाजला जातो. लोखंडी तवा असेल आणि त्यावर जर हा मसाला भाजला तर खूप छान अशी चव येते या मसाल्याला. आता हा मसाला थोडासा भाजत आलाय. यामध्ये आता मी सुक्या खोबऱ्याचे तुकडे घालून घेतलेले आणि त्याला देखील व्यवस्थित भाजून घ्यायचंय. आता सगळं साहित्य व्यवस्थित भाजत आलं की यामध्ये मी जो गरम मसाला काढून घेतला होता तर तो घालायचा आहे. यामध्ये तीळ घातलेले आहेत. तिळाचा वापर आवर्जून करा, खूप छान अशी चव येते. आता हा सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे. गॅस इथे आता स्लो करून घ्यायचा आहे कारण की आपण आता गरम मसाला घालून घेतलेला आहे. आता छान असं भाजत आलं की यामध्ये आपण आलं आणि लसूण घालून घेणार आहोत आणि त्याला देखील या मसाल्यासोबत छान असं भाजून घेऊया. नॉनव्हेजसाठी जर तुम्ही वाटण बनवत असाल तर त्याचं सिक्रेट हे सर्व मसाले आहेत आणि हे मसाले भाजत असताना आपल्याला ते छान असं तेलावरती लालसर रंगावरती भाजून घ्यायचे आहे. तरच या मसाल्याला म्हणजेच वाटणाला आणि सोबतच नॉनव्हेजला खूप छान अशी चव येते. आलं लसूण घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा याला मी परतून घेतलेला आहे. गॅस बंद केलेला आहे आणि हा मसाला थोडासा थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे. मूठभर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालून आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे. आता याच पॅनमध्ये मी जवळपास 1.5 चमचा तेल घालून घेतलेलं आहे. जास्त काही आपल्याला तेल घालायचं नाही, जास्त आपण तेलकट वगैरे बनवणार नाही आहोत. तर आता इथे तेल घालून घेतलेले आहे आणि यामध्ये आता थोडासा बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे. आता चिकन किती आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही इथे साहित्य वाढवू शकता. तर इथे मी जवळपास 1.5 पाव इतकं चिकन वापरलेलं आहे सुक्का बनवण्यासाठी. आता हा कांदा व्यवस्थित मी परतून घेते. वाटणामध्ये जर टोमॅटो घातला नसेल तर तुम्ही आता या वेळेला या कांद्यासोबत बारीक चिरलेले टोमॅटो घालू शकता. आता मी वाटणामध्ये देखील घातलेलं आहे आणि आता कांद्यासोबत देखील अर्धा चिरलेले टोमॅटो घालून घेतलेले आहे. व्यवस्थित याला परतून घ्यायचंय. छान असं परतत आलं की यामध्ये आपल्याला जे वाटण तयार करून घेतलेलं ते वाटण घालून घ्यायचंय. आता कांदा टोमॅटो पटकन परतण्यासाठी यामध्ये ना मी मीठ घातलं होतं आणि तो व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे. तर इथे मी आता सांगितलेलं आहे की यामध्ये आपल्याला या स्टेजला मीठ घालून घ्यायचं आहे. आता मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे कांदा टोमॅटो पटकन परतला जातो. साधारणपणे अर्ध्या मिनिटासाठी झाकण ठेवून घेतल्यानंतर पुन्हा एकदा झाकण काढायचं आणि पुन्हा एकदा कांदा टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे. आणि आता या स्टेजला आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले जे चिकन आहे ते घालून घ्यायचंय. आता हे जे चिकन आहे तर हे धुवून घेतल्यानंतर याला मी कुठलेही मसाले वगैरे लावलेले नव्हते. तर डायरेक्टच आपण या तेलामध्ये बाकीचे सर्व मसाले घालून घेणार आहोत. तर चिकन इथे मी घालून घेतलेले आहे. यावर आता मी थोडीशी हळद घालून घेणार आहे आणि सोबतच घरगुती जे आपल्याकडे तिखट आहे ते घालून घ्यायचं. तर इथे मी घरगुती मसाला घालून घेणार आहे. साधारणपणे 1/2 चमचाभर इतका मी मसाला घालून घेते. आता आपल्या आवडीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त देखील करू शकता. आता हे व्यवस्थित आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचंय. आता तिखटचा चमचा जो मी वापरलेला आहे तो साधारणपणे मोठा आहे. त्यामुळे जर तुम्ही पोहे खायचा चमचा जर घेत असाल तर त्याने मी जवळपास 1/2 चमचा तिखट घातलेला आहे आणि मोठा चमचा जर तुम्ही वापरत असाल तर चमचाभर तिखट पुरेसं होऊन जातं. आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता जे आपण तयार करून ठेवलेलं वाटण होतं ते वाटण घालून घेणार आहोत. तर आता चिकन सुक्का बनवत असताना मी जास्त वाटणाचा वापर करणार नाहीये. जास्तीत जास्त मी 2 ते 3 चमचे इतकंच वाटण घातलेलं आहे. जर तुम्हाला वाटणा
घरामध्ये हे चिकन बनवायचं नसेल तर फक्त कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरचीच्या पेस्टमध्ये देखील हे चिकन तुम्ही खूप छान पद्धतीने बनवू शकता। आता मला इथे थोडंसं वाटण घालायचं होतं। आता या वाटणामध्ये आलं, लसूण घातलेलं आहे, कोथिंबीर देखील घातलेली आहे। त्यामुळे आता इथे मी आलं लसूणची पेस्ट घातलेली नाही। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि गॅस आता इथे स्लो करायचा आहे। असं केल्यामुळे हा जो मसाला आहे खूप छान असा आतल्या आत शिजला जातो आणि चिकन मध्ये देखील हा मसाला मुरला जातो। सोबतच चिकन देखील वाफेवरती शिजलं जातं। मिनिटभरासाठी झाकण ठेवून घेतलेलं पुन्हा एकदा काढून घेतलंय आणि तुम्ही पाहू शकता खूप छान असं तेल सुटलेलं आहे, म्हणजे मसाला इथे छान असा परतून तयार झालेला आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित मी मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून घेतलंय मिनिटभरासाठी आणि पुन्हा झाकण काढून पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि या स्टेजला आपल्याला चेक करायचं आहे चिकन शिजलंय की नाही, कारण की बॉयलर चिकन असेल तर ते पटकन शिजलं जातं। आता मी चेक करून घेणार आहे। चिकन जर थोडंसं मला कच्चं जाणवलं तर त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे। तर साधारणपणे जवळपास 2 ते 3 चमचे इतकंच मी पाणी घालून घेतलेलं आहे, कारण की मसाला खाली तळाला लागत होता आणि म्हणून मी यामध्ये पाण्याचा वापर केलाय। पुन्हा एकदा मिक्स करून झाकण ठेवून त्याला छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि आता गरमागरम चिकन सुक्का बनवून तयार झालेला आहे। आता याला आपण सर्व करणार आहोत। तर यावरती मी थोडीशी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता हे चिकन सुक्का आपण सर्व करून घेऊया। तर आजची चिकन सुक्क्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय बाय।